संसारी देखिली पंढरी कीर्ती महाद्वारी वानुजी पताकांचे भार नामाचा गजर देखिला संसार सुबोध झाला साधू आणि संतांच्या धन्य झाल्या भेटी सापडली दुटी मोक्षाची पताकांचे भार नामाचा गजर देखिला संसार सुबोध झाला गणेशनाथ म्हणे धन्य पंढरीनाथा क्षणभरी मरता राहू नको पताकांचे भार नामाचा गजर देखिला संसार सुखद झाला पांडुरंगा करू प्रथम आज आपण पंढरीच्या वारीला निघालेलो आहोत.
पहिला मुक्काम भंडारच्या ठिकाणी आहे. आपले संत सुखदेव महाराजांचा पालखी सोहळा निघून हे 76वे वर्ष आहे. गेल्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाली. गेल्या वर्षी अमृत महोत्सव मोठ्या स्वरूपात साजरा केला. महाचैत्र व्हायचा पंढरीच्या ठिकाणी वाटचालीला फार मोठा उत्सव साजरा केला आपण. आणि तो उत्सव 75 म्हणजे अमृत महोत्सव साजरा केला. या वर्षी 76 म्हणजे अमृत महोत्सव ओलांडून 76व्या वर्षात पडलेला आहोत. आणि 76वं वर्ष आहे या वारीचं. आणि अशी ही वारी. आणि पहिला मुक्काम भंडारचा असतो. मुक्कामच जवळचा वाटतो, पण दिवसभर चालल्यासारखंच आम्ही सगळी बेजार होतो बरं का. घरची कामं, शेतातली कामं, आवराआवरी, पळापळी, भरलेली मंदिरातली कामं याच्यात बेजार होऊन तरी आज चौकारीवर म्हणतो वाटलं तरी पण किती किती वर्षाचा जो टाइम आहे तो छोटा आहे आपला. का तर पंक्ती करता जागा अपुरी आहे, पण 4-5 मिनिटं वेळ झाला. असं आपलं एक वाटचालीचं कीर्तन आहे. वाटचालीच्या कीर्तनाचं आमची मर्यादा 1 तासाचीच आहे. तसं तर कीर्तन कितीला चालू जाणं याला महत्व नाही, कितीला संपूर्ण याला महत्व. आणि म्हणून वाटचालीचं कीर्तन आपल्याला करायचं आहे. आज जो कीर्तन सेवेसाठी जो आपण निवडलेला आहे तो आपण श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांचाच आहे बरं का. या अभंगावर बरीचशी कीर्तन झाली. पंढरीपर अभंग आहे. गेल्या वारीला पंढरीला वारी म्हणजे या अभंगावर सेवा झाली माझी. आणि परवा एकादशीला प्रवचन सेवा याच अभंगावर केली. आणि हा पंढरीपर अभंग असल्यामुळं पंढरीच्या वाटेला चालल्यामुळं पंढरीपरचा अभंग निवडावा म्हणून हा अभंग निवडलेला आहे. तशी महाराजाची गाथेमध्ये पंढरीपर अभंग आहे. सर्वाच्या पाठातला हा अभंग आहे महाराजातला. महाराज या अभंगामध्ये म्हणतात की तुम्ही संसाराला आलेला आहात. संसाराला आल्यानंतर तुम्ही पंढरी पहा. आणि संसाराला आलं म्हणजेच जन्म मरण मृत्यू ते संसार आहे बघा. तुमचा आमचा जो हा संसार आहे रोज आपण करतो शेती बाडी काम धंदा उद्योग त्याला संसार म्हणणं नाही बघा. संत जन्मल्यापासून मरेपर्यंत जो काळ आहे त्याला संसार म्हणजे का. आणि तो संसाराला म्हणजे जन्माला. तसं जन्माला सर्वच येतात. सर्व योनी आहेत. सर्व योनी आहेत. पण त्यातल्या त्यात माणसालाच हा उपदेश आहे. याच देही गडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही मोठे. माणसालाच खरं काय खोटं काय सत्य काय असत्य काय हे कळतं बरं का. त्याच्या ठिकाणी ज्ञान खात्यावर बरं का. इतर योनी आहेत, 84 योनी आहेत, पण माणसाच्या या देहामध्ये माणसाची योनी आधी तयार केली. त्याच्यामध्ये ज्ञान घातलं आणि त्याच्यामुळे हा उपदेश माणसाला तयार होता. आणि म्हणून माणसाला मानव जन्माला जो आलेला आहे त्याने पंढरी आहे बरं. पंढरीची दारे म्हणतात की पंढरीला आल्या. पंढरीला आल्यानंतर तुम्ही काय जन्माला आलं तर पंढरीला जाता. पोहायच्या आणि महाराजच्या जवळजवळ सारखीच आहेत बरं का. दोन्ही एकाच समकालीन संत होऊन गेले होते. गणेशनाथ महाराज आणि तुकाराम महाराज दोघेही एकाच काळात होते बरं का. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराज उपदेश केलेला आहे आणि गणेशनाथ महाराजांनी शिवाजी महाराज उपदेश केलेला. भक्ती विजय ग्रंथ तुम्ही पहा. भक्ती विजय ग्रंथामध्ये 55व्या अध्यायामध्ये गणेशनाथ महाराजांचा सर्व चरित्र आहे बरं का भक्ती विजयामध्ये. आणि भक्ती विजयामध्ये जितके भक्त आहेत जितके संत महात्मे आहेत त्याच्यामध्ये 55 अध्यायात आहे वर्णन बघा. आणि त्या अध्यायामध्ये शिवाजी महाराज गणेश महाराज उपदेश केला म्हणजे समकालीन संत होता.
असो. आणि मग गणेशा महाराज की तुम्ही पंढरी पहा. पंढरी पाहे बघा. पंढरीत फार मोठा अधिकार आहे. पंढरीचा अधिकार नुसतं पंढरी पंढरी असं वाचन उच्चार केलं तर पाप होऊन जातात. पंढरी पंढरी म्हणता पापाची पंढरीच्या नामामध्ये ऐकायला इतका अधिकार आहे. म्हणतात ऐका पंढरीचे महिमान रावती तुके प्रमाण तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. पंढरीचा फार अधिकार अवघीच कीर्ते घडतीये वेळा अवघीच पापे जाय दिगंतरा वैकुंठ पंढरी करिया. अवघीच संता एक वेळा भेटी कुंडलिक दृष्टी दिव्या. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक करिया. त्या जन्माला सार्थक काय त्या भगवंता पंढरीला जातो पाहणं का. पंढरी असं क्षेत्र आहे. या क्षेत्राची महिमा बरोबर उदंड पाहिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे आईसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विठेवरी देवभूमी ऐसे संतजून ऐसे हरिदास ऐसा नामभूष सांगा मोठे. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली. पंढरी आम्हा करता निर्माण केली आहे आणि असे ही पंढरी आहे. आणि असं या पंढरीला तुम्ही जन्मानंतर पंढरी पहा. आणि पंढरी पाहिल्यानंतर काय होईल तर त्या पंढरी क्षेत्राला तुम्ही जे गेलो त्या क्षेत्राला गेल्यानंतर तिथं जे महाद्वार आहे त्या महाद्वारामध्ये तुम्ही गेलेल्या वारीची तुमची कीर्ती त्या महाद्वारात वर्णन केली जाईल. या रोजाच्या पहिल्याच्या संसाराला आलात म्हणजे जन्माला आलात. जन्माला आल्यामध्ये तुम्ही काय करतो पंढरी पाहिली केली. पंढरी तुम्ही जर ती पंढरी पाहिली तुम्ही जर त्या पंढरीला गेलात तर तुमची कीर्ती त्या महाद्वारामध्ये वर्णन केली जाईल. इतका अधिकार त्या पंढरीचा वारीचा आहे. आणि म्हणून तुम्ही पंढरीला जा म्हणता. पंढरीला जा म्हणता प्रकार सर्व संत महात्मे पंढरीला जाण्याचा आग्रह करतात. पंढरी क्षेत्र त्या पंढरीची वारी सर्वांनी केली बरं का. सर्व संत महात्म्यांनी केली नव्हे. पंढरीच्या वारीचे पहिले वारकरी कोण असतील तर भगवान शंकर आहे बरं का. पहिली वारकरी आहे बरं का. आणि त्यांनी खांद्यावर पताका घेऊन पंढरीची वारी केली. आणि मग सर्व संत महात्म्यांनी केली बरं का. तुम्हाला जर ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं तुम्हाला काय आवडतं तुमची आवड काय. तुमची आमची आवड वेगळी. तुम्हाला मला काही आवडतं बघा. तुमच्या आमच्या आवडीचं प्रत्येक व्यक्ती प्रकृती प्रत्येकाची आवड वेगळी.
कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडतं, कुणाला पाहण्याकरता कोणाला टीव्ही पाहतो, कुणाला कोणतं सिरियल आवडतं, कोणतं सिरियल आवडतं, कुणाला खाण्याला वेगवेगळे पदार्थ आवडतात, कुणाला कशाचा छंद आहे, कुणाला कशाचा छंद आहे. पण संत महात्म्याला जर छंद, संत महात्म्याची आवड जर का असेल तरी भगवंतच आहे आणि पंढरीची वारीच आहे. पण ज्ञानेश्वर महाराज विचारलं तुमची आवड काय, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला पंढरीची वारी आवडते. बघा का, तर मला असं वाटतं की खांद्यावर पताका घेऊन पंढरीची वारी करावी. माझे जीची आवडी पांडुरंगी गोविंदाची गुणवेगिरी. मला आवड काय आवडतं तर पंढरपुरा गुढी, गुढी म्हणजेच पताका, पता घेऊन पंढरपूरची वारी करावी आणि तिथे गेल्यानंतर पांडुरंगाला पाहिल्यानंतर माझं मन रंगत बरं का, ही पंढरीची आवड. तुकोडकर आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रवारिंग कुंडली. काय आवडतं आम्हाला, पंढरी आवडते, भीमा आवडते आणि पांडुरंग आवडतो आणि हे आमची आवड आहे. आणि म्हणून तुम्ही पंढरपूरला जा आणि पंढरपूरला गेल्यानंतर तुमची महाद्वारामध्ये कीर्ती वर्णन होईल. असा या पंढरीचा अधिकार आहे. म्हणून तुम्ही आणि सर्वजण पंढरीच्या वारीला निघालेलो आहोत आणि जिथं आणखी सर्वांनी निघावं म्हणून महाराज आम्हाला उपदेश करतात. आणि अशी ही पंढरी आणि त्या पंढरीला गेल्यानंतर तिथे काय पाहायला भेटतं, जसं प्रत्येक तीर्थात आणि प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळं महिमा आहे बघा. आणि पण या पंढरीचा महिमा फार वेगळा आहे. पंढरीला गेल्यानंतर काय पाहायला भेटतं हे महाराज आपल्याला सांगतात. मोजमाप करता येत नाही बरं का. आपण आषाढी वारीला जर गेलो, मौलीचा सोहळा, तुकोबाईचा सोहळा, त्या सोहळ्यामध्ये किती पताका असतात, किती दिंड्या असतात, त्याचे काय मोजमाप करता येते. आषाढी वारीला पंढरीला गेल्यानंतर किती पताका त्याचं मोजमाप करता येईल का. प्रत्येक वेगवेगळ्या तिच्या वेगवेगळ्या पताका वेगवेगळी जेणेकरी त्याचं मोजमाप करता येत नाही. म्हणून त्याचं भार निवड करणार, पताकांचे भारच्या भार आहेत आणि नुसत्या पताकांचे भारत आहेत का, नाही तर नामाचा गजर. पताका खांद्यावर घेऊन वेळ आपल्या काय दुसरं गाणं गात नाहीत, काय गप्पा मारत नाही, तर नामाचा गजर आहे. त्या भगवंताच्या नामाचा गजर करतात आणि हे गजर करणारी प्रार्थनी दिंडीमध्ये, पालखी सोहळ्यामध्ये बघायला भेटतात. म्हणजे पंढरीच्या क्षेत्राच्या ठिकाणी असतात आणि म्हणून असा या पताका, असे आहे पताकाचे भाग दुसरीकडे कुठे बघायला भेटणार नाही, पंढरीला बघायला भेटतील. आणि हे पाहिल्यानंतर देखील संसार सुखवला. पहिल्या चरणामध्ये संसार आल्या तर पंढरी पहा म्हणजे, आणि दुसऱ्या चरणाच्या उत्तरात म्हणतात की हे जर तुम्ही पाहिलं तर तुमचा संसार सुखवला, म्हणजे तुमचा जन्माला आलेल्याच सार्थक झाला, सुखय झाला तुमचा जन्म. आणि म्हणून आता सांगितले की तुका म्हणे जन्मा सार्थक विठ्ठलची पंढरी पाहिल्यानंतर तुमचा संसार सुखळ झाला. इतक्या त्या पंढरीचा अधिकार आहे.
या संसारी दिव्य पंढरी कीर्ती कारभारी वाढवली पताकांचे भार नामाचा गजर दिव्या संसार धारा संसारी देखिली पंढरी
पताकांचे भार नामाचा गजूर इतिया संसार सुफळ झाला. आणखी त्या पंढरीच्या ठिकाणी काय काय भेटतं मात्र तिथं साधू आणि संतांच्या भेटी सापडली मोक्षाची. त्या पंढरीच्या ठिकाणी साधू संतांची भेट होती बरं. संत भार पडदळीत कीर्तनाचा गजर होतो. इतिहासी देव उभा गळीची संभरणाची शोभा. संत भार म्हणजे काय की तुम्हाला साधू संतांची जर भेट घ्यायची असेल तर दुसरं काही कष्ट करण्याची गरज नाही. तुम्ही पंढरीला जा आणि पंढरीला गेल्यानंतर साधू संतांची भेट होती बरं. साधू संतांची भेट होणं फार दुर्लभ आहे, फार अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी पहिल्या गजेटी करुणा केली. संतांची भेट होणं फार अवघड आहे, दुर्लभ आहे. सध्या या कलियुगामध्ये संत ओळखणंच कठीण आहे. आता संतांचा वेश घेऊन बरीचशी लोक आहेत बरं का. संतांचं काय बहिरंगी लक्षण आणि आंतरंगी लक्षण. बहिरंगी लक्षण काय की गळ्यात माळा घालणे, मुद्रा लिवणे, गोपीचंद्रमुखी, तुळशीच्या माळा, हार विरवती गळाने गोपीचंद्राची मुखी लावली, तुळशीची माळा गळ्यात घातली की बहिरंगी लक्षण म्हणतात की तो साधू होतो का, तो संत होतो का, नाही बरं का. आंतरंगी लक्षण पाहिजे बरं का. बघता येते जाना जे विषय तो त्यांचा माता पिता. तो भक्त कसा आहे तर तो देहावर दुधाच असतो आणि त्यांचा विषय नारायण नाही. तुमचा आमचा विषय नारायण होत नाही. तुमचे आमचे विषय वेगळेच असतात बघा. पण संत महात्म्याचा विषय नारायण एक विषय तो सगळ्यांचा आहे. त्यांचा एक विषय तो त्यांचा नारायण. त्यांचा विषय नारायण असतो. अशी जे भक्त असतात अशी त्याला संत म्हणावं, त्याला साधू म्हणावं. आणि असे साधू संत भेटणं अवघड आहे. ते जर तुम्हाला भेटत असं वाटत असेल तर मी आता सांगितलं की संत साधू म्हणून फार कठीण बरं. महाराजाचे अभंग आहे. दयाची अंगी निघेतात लोणी, एका पुढे दोन्ही मागू नये. दह्यामध्ये घुसळण केल्यानंतर दोन पदार्थ आहेत. एक लोणी निघतं आणि ताकही. मग लोण्याची किंमत ताकाच्या किंमतीवर सारखीच आहे. हो आता लोणी म्हणजे तूप. आता काय भाव तुला लांब तुला भाव गेला बघा. ताक त्या भावात विकतंय का, नाही बघा. ताकाची किंमत वेगळी आणि दह्याची किंमत वेगळी. तसं संत आणि जन आहे बघा. आकाशाच्या काही चंद्र तारांगणे डोईशी समान पाहू नये. आकाशामध्ये तारांगणे असतात आणि चंद्रही असतात.
व तरांगणी चंद्राची मुरगळी करू शकतात का? चंद्र एक मोठा चंद्र आहे. तसं तुका म्हणे तैसे संत आणि जग दोन्हीची समान बनू नये. जगात आणि संतांमध्ये एवढा फरक आहे. म्हणून संत साधू ओळखणं अवघड आहे, भेट होणं अवघड आहे. म्हणजे एवढं अवघड तुम्हाला होत नाही. मग त्याच्याकरता काय करायचं? पंढरीला साधू भेटतात, संत भेटतात. म्हणून अशा संत साधू भेट पंढरीच्या ठिकाणी आहे. म्हणून साधू आणि संतांच्या भेटी त्या ठिकाणी साधू संतांची भेट झाल्यानंतर तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. इतका अधिकार त्या साधू संतांच्या भेटीमध्ये आहे, इतका अधिकार त्या पंढरीच्या वारीमध्ये आहे, इतका अधिकार त्या पंढरी क्षेत्राच्या ठिकाणी आहे. म्हणून तुम्ही पंढरीला जा असं महाराज म्हणतात आणि पंढरी पहा म्हणतात. आणि अशी ही पंढरी पाहिल्यानंतर त्या भगवंताची भेट झाल्यानंतर तुका मायेला दे एकदा का तुम्ही त्या पंढरीला गेलो आणि पंढरीला गेल्यानंतर त्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं की तोच पांडुरंग आपल्याला आपल्यासारखं करून घेतो. नव्हे आपल्याला दुसऱ्याच्या हातात देत नाही, म्हणजे काळाच्या देत नाही. आणि असा हा भगवंत आहे. आणि तो कसा आहे? तो धन्य आहे. आणि मग त्या भगवंताला पाहिल्यानंतर क्षणभर सुद्धा आपल्याला माघारी जाऊ वाटत नाही. हे शेवटचं भगवंताची भेट घेतली, भगवंताला पाहिलं की मग तो क्षणभर सुद्धा आपल्याला परत जाऊ असं वाटत नाही, लांब जाऊ असं वाटत नाही. इतका अधिकार त्या पंढरीचा आहे, इतका अधिकार त्या पांडुरंगाचा आहे. तुम्ही पंढरीला जा आपला करतात. आणि अशी ही संत मानले आहे. सर्व संत महात्मे पंढरीला गेले, पंढरीची वारी केली, संतांची भेट त्या पंढरीच्या ठिकाणी होते. म्हणून अशा संत महात्म्याचं आपण मोठ्या प्रेमावरी ज्ञानेश्वर